सोनपेठ नगर परिषद निवडणूक. नगराध्यक्षपदी परमेश्वर कदम. 25 वर्षांची सत्ता पलटवली. माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांचा पराभव. सोनपेठ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत सोनपेठ शहर परिवर्तन आघाडीचे परमेश्वर कदम हे नगराध्यक्षपदी निवडून आले. तर गेल्या 25 वर्षापासून एकहाती सत्ता असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांना पराभव स्वीकारावा लागला. विजयी उमेदवारांनी निकाल घोषित होताच तहसील परिसरात फटाक्यांची आतषबाजी व गुलालांची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. सोनपेठ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक ही अतिशय अटीतटीची व चुरशीची बनली होती. यामध्ये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोठ बांधली होती आणि सोनपेठ नगर परिषदेवर परिवर्तन करण्यासाठी सोनपेठ शहर परिवर्तन आघाडीची स्थापना करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड व सोनपेठ शहर परिवर्तन आघाडी यांच्यात दुरंगी लढत चुरशीची झाली. यामध्ये सोनपेठ नगर परिषद गेल्या 25 वर्षापासून एकहाती सत्ता असणाऱ्या सत्ताधारी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांचा पराभव झाला. मात्र 12 नगरसेवक निवडून आलेत, तर परिवर्तन आघाडीला 8 जागा मिळाल्या. सोनपेठ नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत परिवर्तन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सरळ लढत झाली. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 नगरसेवक विजयी झाले, तर परिवर्तन आघाडीचे 8 नगरसेवक विजयी झाले. तर नगराध्यक्ष पदासाठी सोनपेठ परिवर्तन आघाडीचे परमेश्वर कदम यांना 5983, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत राठोड यांना 5678 मतं मिळाले. यामध्ये सोनपेठ शहर परिवर्तन आघाडीचे परमेश्वर कदम हे 305 मतांनी विजयी झाले. सांगणार आहे हा जो विजय आहे आजचा, धनशक्ती वरचे जनशक्ती आणि प्लस युवा वर्गाचा हा विजय. आणि इथली जी निवडणूक ही जनतेने घेतलेली आहे, जनतेने हातात घेतलेली आहे. हे आज दिसायला गुवाल हा जनतेचा. एकूण आपल्या पॅनल मध्ये उमेदवार किती होते आणि आपल्या नगराध्यक्ष पदासाठी किती उमेदवारांचा विजय झालेला आहे? 20 उमेदवार उभा होते आणि 8 निवडून आले आणि नगराध्यक्ष मी स्वतः 305 मतांना निवडून आलो. सोनपेठच्या जनतेला काय आभार मानणार, काय सांगणार? सोनपेठच्या जनतेला ह्याच्यापेक्षा काय कोणता आभार? बसले खुर्चीवर आज त्यांचा आभार विकासाच्या बाबतीत. निवडणुकीमध्ये जनतेसमोर काय अजेंडा ठेवून जनतेसमोर आम्ही जो सोनपेठ मध्ये रस्त्यावर रस्ता दुसरा विकासच नाही. फक्त 2 व्यक्तीचे इथं खिसे भरू लागले आणि बाकी लोकांना बघायलेत. आता हाच रस्ता तुमची जे उभा टाकू तर 5 वर्षात 3दा झालेला आहे. आणि इथं ते बाकीचं काहीच नाही. इथं व्यापार वर्ग वाढ नाही, आठवडी बाजार नाहीये, सगळं हा. आज महिला वर्ग आला इथे व्यापाराला, तर त्यांना आज कुठेच बसायला जागा सुद्धा नाही. आपण जनतेसमोर जो अजेंडा दिला ते अजेंडा पूर्ण करणार आहेत? हो, 100% करणार पूर्ण. निवडणुकीचा निकाल लागलेला आहे आणि यामध्ये नगराध्यक्ष पदाचे आपले उमेदवार दणदणीत असे विजयी झालेले आहेत. 25 वर्षाची मागची सत्ता मोडीत काढत आज विजय पटकावलेला आहे. काय सांगणार या संदर्भात? प्रथम 25 नाही 26 वर्षात सत्ता एक हाती होती. ओबीसी असो, महिला असो, पुरुष असो, ओपनचा कोणी असो, एकच अध्यक्ष होता, एकच काम करत होता. 2016ची निवडणूक झाली, त्याच्यानंतर 21चा इलेक्शन व्हायला पाहिजे होतं 5 वर्षानंतर. पण 4 वर्ष इलेक्शन झालं नाही, शासनाने केलं नाही. 4ही वर्ष सत्ता त्यानंच भोगली. आणि एवढा मोठा बट्ट्याबोळ, एवढा मोठा म्हणजे भ्रष्टाचार एवढा केलेला आहे आणि पैशाचा एवढा होत आला होता ह्या इलेक्शनला. प्रत्येक निवडणूक पैशाच्या जीवात आलेला आहे आणि बाहेरच्या मात्र आलेला आहे. ज्या लोकांनी या ठिकाणी ग्रामपंचायतच्या लोकांनी सोनपेठ नगर मतदान केले, त्यांना आता पुढे 6 महिने त्यांच्या ग्रामपंचायत मतदान करता येणार नाही. हे एक आहे. आता मी सूत्र दिले नवीन पिढीच्या हातामध्ये. परमेश्वर या माझ्या पुतण्यानं संस्था व्यवस्थित चालवली आहे. KG ते PG पण त्याचे इथं शिक्षण त्याचे आहे. इथं सगळ्यांना व्यवस्थित शिक्षण देत होतो, स्टाफ त्यांना सांभाळतो. नगरपालिका देखील त्या धर्तीवर तो 5 वर्षामध्ये पूर्वपदावर आणणार. जे काही झाले ह्या 25 वर्षामध्ये त्याच्यामध्ये दोष कोणाला द्यायचा नाही मला, पण इथून पुढे आपल्याला सगळ्या जनतेला न्याय द्यायचा. प्रत्येक माणूस उद्या नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे. गरीबातला गरीब, महिला असो पुरुष असो, तो नगरपालिकेत गेला त्याचं काम झालं पाहिजे. या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षाच्या पदासहित आपले एकूण उमेदवार किती होते आणि त्याच्यापैकी किती जणांचा विजय झाला? 20 उमेदवार होते, 8 विजय झाले. जनसामान्याचा विजय आहे का? हा विजय जनसामान्याचा, आमचा विजय नाही. हा जनतेच्या मनातून होता हे जो बदल घडवायचा, म्हणून आम्ही परिवर्तनाचं नाव दिले त्याला.
आणि जनतेने परिवर्तन केले. हे आम्ही काहीच केलं नाही, आम्ही फक्त हात जोडले, बाकी काही केलं नाही. सोनपेठवरून आमचे प्रतिनिधी आशिष दयानंद मुंडेसा, मी अवधूत वागावकर, जनता न्यूज 24 तास, सोनपेठ.